बरं, एकाने मला असा प्रश्न विचारलाय, मी सर्व्हिसिंग करायला गेलो होतो पण इंजिन ऑइलची लेवल एकदम बरोबर आहे म्हणून मी इंजिन ऑइल बदललं नाही. हे तू फार चुकीचं काम केलंस. कारण इंजिन ऑइलची लेवल बरोबर असू दे, पण तुझे किलोमीटर पूर्ण झाले, तुझ्या गाडीला वर्ष होऊन गेलंय, तरी पण इंजिन ऑइल लेवल ओके असेल, असू द्या, काय हरकत नाही. इंजिन ऑइल थोडंसं कमी होत असतं, काही वेळेला होत पण नाही, काही वेळेला जास्त पण होतं. पण जरी कमी झालेलं नाहीये तरी पण तुला इंजिन ऑइल बदलायचंय, कारण त्याची वेळ पूर्ण झालेली आहे. त्याला जेवढी कॅपॅसिटी दिली होती, जेवढं त्याला किलोमीटर दिले होते, ते किलोमीटर पूर्ण झालेत. किंवा तू किलोमीटर जरी पूर्ण केले नसतील तर तो कालावधी त्याचा पूर्ण झालाय. त्याला जी वेळ दिली होती इंजिन ऑइलला, ती त्याची वेळ पूर्ण झालेली आहे. आता ते तुला बदलायचंच आहे. कारण तू जर बदलत नसतील इंजिन ऑइल, तर गाडी ज्या वेळेला तू हाय स्पीडला चालवतोस त्यावेळेला इंजिन ऑइल थोडंसं घट्ट असतं, आणि तू इंजिन ऑइल जर चेंज करत नाहीयेस, इंजिन ऑइल 10,000 चालल्याच्या नंतर किंवा जास्त जुनं झाल्याच्या नंतर इंजिन ऑइलची क्वालिटी चेंज होती, विस्कोसिटी कमी होती, ते इंजिन ऑइल पातळ होतं. ज्या वेळेला तुम्ही हाय स्पीडला गाडी चालवताय त्यावेळेला, ज्या वेळेला सर्क्युलेशन चालू असतं, पण ऑइलची विस्कोसिटी कमी झालेली असेल, ऑइल पातळ झालेलं असेल, त्यावेळेला लुब्रिकेशन बरोबर होणार नाही. इंजिन ओव्हरहीट होऊ शकतं, इंजिनला पॉवर चांगली मिळणार नाही, तुम्हाला ॲव्हरेज मिळणार नाही, इंजिनचा आवाज चेंज होईल. भरपूर सारे कारण आहेत. तुम्हाला गाडीला पाहिजे तसा स्पीड मिळणार नाही, पिकअप मिळणार नाही, आणि लुब्रिकेशन बिलकुलही होणार नाही. अशा वेळेला तुमचे वॉल जाऊ शकतात, पिस्टन जाऊ शकतात, तुमच्या इंजिनचं काम निघू शकतं. म्हणूनच वेळ झाली, इंजिन ऑइल बदलून टाका. चांगला असू द्या, खराब असू द्या, कसंही असू द्या, वेळ झाली इंजिन ऑइल चेंज करायचं भावा.